नमस्कार. इथे कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यात स्टँड ठेवून जाळी ठेवते आणि बांगडा वाफून घेते. 2-3 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने झाकण लावून पुन्हा बांगडा वाफून घेते. बांगडा छान शिजलेला आहे. आता काढून घेते आणि थंड झाल्यावर काटे काढून टाकते आणि काळपट भाग काढून टाकते. अशा प्रकारे काटे काढून टाकलेले आहेत. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण घालते. चिंचेची पेस्ट, धणे पावडर, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून हाताने मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. एक अंडं फेटून घेते. त्यातलं थोडंसंच घालते आणि मिक्स करून घेते. एक ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे पाण्यात भिजून. तो मिश्रणात मिक्स करून गोळा करून घेते. अशा प्रकारे आता त्यातला एक गोळा घेऊन हातावरती कटलेटचा आकार देते. इथे रवा, तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेते. ते बांगड्याच्या कटलेटना लावून घेते. इथे तळायसाठी बोंबील आणि कोलंबी घेतलेली आहे, साफ करून स्वच्छ धुवून. त्याला कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल मिरची पावडर लावून घेते. अशा प्रकारे मॅरिनेट करून बाजूला ठेवते 10-15 मिनिटांसाठी. 10-15 मिनिटांनंतर तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते बोंबीलला. तव्यावर तेल गरम करायला घेतले. बांगड्याचे कटलेट ठेवते फ्राय करायला आणि एका बाजूला बोंबील ठेवते. थोड्या वेळाने कोलंबीला तांदळाचे पीठ आणि रवा लावून घेते. कटलेट आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. बोंबीलसुद्धा एका बाजूने फ्राय करून झाले. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते आणि एका बाजूला कोलंबी फ्राय करायला ठेवते. वरून तेल घालते. कटलेट शिजलेले चांगले. दुसऱ्या बाजूने परतून घेते. बोंबील पण कुरकुरीत झालेले आहेत. कटलेट काढून घेते आता. बोंबीलसुद्धा काढून घेते आणि कोलंबी फ्राय करून घेते छान कुरकुरीत होईपर्यंत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात मीठ आणि हळद घालते. मिक्स करून घेते आणि साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि 2-3 मिनिटं तेलावर परतून घेते. कोलंबी परतून झालेली आता काढून घेते. त्याच तेलात फ्लावर आणि बटाटा घालते आणि 2-3 मिनिटं परतून घेते. थोड्या वेळाने काढून घेते. तेलात सुकी मिरची, थोडंसं जिरं आणि तमालपत्र घालते. जिरं परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर करून घेते. कांदा परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालते छोटा चमचा आणि कांद्याबरोबर परतून घेते. थोड्या वेळाने एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. टोमॅटो नरम झालेले आहे. त्यात धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून मसाला शिजायला ठेवते.
2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. मसाला छान शिजलेला आहे. त्यात परतून ठेवलेले फ्लावर आणि बटाट्याचे तुकडे घालते आणि एक हिरवी मिरची घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे. परतून ठेवलेली कोलंबी घालते. मिक्स करून घेते मसाल्यात. थोडंसं पाणी घालते. वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालते आणि झाकण लावून 2-3 मिनिटं शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. फ्लावर बटाट्यामध्ये कोलंबी घालून सुकी भाजी तयार आहे. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरवरती बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. आता काढून घेते भांड्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि कढीला उकळी काढून घेते. त्यात फ्लावर घालते बारीक कापून ठेवलेला. 2-3 कोकमं घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेली कोलंबी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून उकळी काढून घेते. कोलंबी शिजलेली आहे. कोलंबीची कढी तयार आहे. इथे सुका जवळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पॅनवरती परतून घेते. त्यातलं पाणी आटल्यावर तेल घालते. तेल घालून 2-3 मिनिटं परतून घेते. आता कुरकुरीत झाल्यावर 3 सुक्या मिरच्या घालते आणि मिरच्या पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. थोड्या वेळाने कांदा घालते उभा चिरलेला. कांदा परतून घेते 2-3 मिनिटं आणि मिश्रण थंड झाल्यावर त्यात ओलं खोबरं आणि मिठातल्या कैरीचे 2-3 फोडी घालते आणि थंड झाल्यावर थोडंसं मीठ घालून वाटून घेते. सुक्या जवळ्याची चटणी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.